सो निफ्टीच्या आधी आपण बघूया की यूएस मार्केट काय करतंय. सो एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन आहे की यूएस मार्केटने 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज दोनच्या म्हणजे एक आठवड्यापूर्वी ट्राय केलेलं क्रॉस करायचा, परत एक सेलिंग आलं आणि खालचा ॲव्हरेज येतो 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज. तर इथे एक चांगलं कन्सॉलिडेशन झालेलं आहे आणि आजची एक जबरदस्त कॅन्डल 400 पॉइंट्स एक तर गॅप अप ओपन होऊन ओपन लो पण सेम आहेत अजूनपर्यंत तरी. तर एक चांगली मुवमेंट यूएस मार्केट दाखवतंय. तर मला असं वाटतं एसजीएक्स निफ्टी पण ह्याला उद्या चांगला रिस्पॉन्ड करेल. तरी आपण +251 आपले आजचे तर काहीतरी 170 160 तर तशी क्लोजिंगला होते आणि अजून थोडस वरती आहे ती क्लोजिंग झालेलं. 790. प्रसन्न, पण उद्या मॉनिटरी पॉलिसी आहे का आरबीआयची? हो, उद्या मॉनिटरी पॉलिसी. ओके. हो हो उद्या किंवा उद्याच आहे. यस, उद्याच. पण काही फरक म्हणजे खूप काही त्याच्यामध्ये सरप्राईजेस मला नाही वाटत येतील. कारण की मार्केटमध्ये तसे काहीतरी प्राइस ऍक्शन दिसली असती आधीच, जर काहीतरी येणार असतं तर. त्या तऱ्हेने मार्केट शांत आहे, म्हणजे मला वाटत नाही खूप काही त्याच्यामध्ये असं काही अनएक्सपेक्टेड काहीतरी होईल. पण ठीक आहे, मार्केटमध्ये आपल्याला नेहमी अनएक्सपेक्टेड काही गोष्टी पकडून चालाव्या लागतात आणि तेही इंट्राडे प्लेअरसाठी. जे पोझिशनल असतात त्यांचे स्टॉप लॉस त्यांच्याकडे आहेतच, त्यामुळे त्यांना तसंही काही काळजी करायची गरज नाहीये. आणि ओव्हरनाईट पोझिशन्स आपल्या कुठल्याही पोझिशन सायझिंग चांगली असल्यामुळे त्याही आपल्या काही हाताबाहेर नाही आहेत की उद्या मार्केट 10% गॅप डाऊन जरी ओपन झालं तरी आपल्याला यात सच काही फरक नाही पडला पाहिजे बेसिकली. सो इव्हेंट्स आहेत आणि अर्निंग्स पण सुरू होत आहे. TCS आय थिंक उद्यापासून सुरुवात आहे अर्निंग्सला. TCS आहे, त्याच्यानंतर इन्फोसिस आहे. एक मध्ये कॅलेंडर पण आलेलं, बरेचसे आता अर्निंग सुरू होत आहेत. सो यूएस मार्केट साठी आता एक जी ट्रेंड लाईन होती ती जर आपण इथून मारली छोटीशी एक ट्रेंड लाईन, तर ती आज क्रॉस झाली आहे. त्यामुळे एक पॉझिटिव्हनेस आहे मार्केट. ही जी ट्रेंड लाईन होती छोटीशी, ती आज क्रॉस होताना दिसते आणि मला वाटते की क्लोजिंग पण ह्याच्या वरतीच येईल. जर क्लोजिंग ह्याच्या वरती आलं तर एक जे ग्लोबल मार्केटचं सतत प्रेशर होतं निफ्टीवर ते थोडंसं दूर होईल. कारण की इतके दिवस निफ्टी तग धरून आहे, पण ग्लोबल मार्केट सतत पडत होतं. गेल्या काही दिवसांमध्ये डाव जोन्स वर खूप प्रेशर होतं. युरोपियन मार्केट 12:30 वाजले की ते निगेटिव्ह ओपन होत होतं, बरोबर. त्यामुळे आपल्या निफ्टीवर सतत प्रेशर एक होत होतं की 18,000 नंतर तो क्रॉस झाला नाही 18,000, राईट. तिथेच कुठेतरी कन्सॉलिडेट करत बसला. एकदा मोठी त्याने डीप पण दिली आणि त्याच्यानंतर परत एक रिकव्हरी दिली. काल एक चांगली डीप आलेली आणि आज परत निफ्टी गॅप अप ओपन झाला. आणखीन चॉपीनेस होता बेसिकली. तर चॉपीनेसचं आपण थोडंसं एक एक्सप्लेनेशन बघूया की आपण ऑलरेडी ते डिस्कस केलेलं होतं. इफ आय ओपन दिस, या दोन लाईन्स तुम्हाला आठवत असतील मी मारून ठेवलेल्या होत्या की या दोन लाईन्स मध्ये निफ्टी चॉपीनेस राहील की इंट्राडे प्लेअर साठी नाहीये वगैरे. आपण बोललेलो होतो की इथे तुम्ही कॉल विका आणि इथे पुट विकून तुम्ही, किंवा खालचा एक जो सपोर्ट होता तो पुट विकून तुम्ही इथे काम करू शकता, राईट. एक गोष्ट तुम्हाला आठवते का मी सांगितलेली की ह्या दोन कॅन्डल महत्वाच्या आहेत? आठवत असेल तुम्हाला मे बी. या कॅन्डलचा ओपन इथे होता आणि खाली क्लोज झालेली इथे ओपन होतो आणि वर क्लोज झालेली. सो हा जो एक झोन आहे तो महत्वाचा झोन आहे आता सपोर्ट साठी, राईट. अँड लुक ॲट दिस कॅन्डल ना, राईट. ती परफेक्ट काम करतात. आता हा कुठल्याही पिवटला तुम्हाला दिसणार नाही हा सपोर्ट, किंवा कुठेही असा मेजर तुम्हाला दिसणार नाही की कोणी लोकांनी हा पकडला असता किंवा हा खाली किंवा स्विंग लो पकडला असता. तिथे काही दिसणार नाही तुम्हाला. पण एक बारीकचं ऑब्झर्वेशन आहे, ते काम करतं. अशी बरीच ऑब्झर्वेशन तुम्ही जर कॅन्डल स्टिक्स जरी नुसता तुम्ही ज्या दिवशी जे लेक्चर झालं आपलं, माहित नाही तुम्ही किती लोक होतात त्याला, ते नुसतं कॅन्डल स्टिक्सचं जरी तुम्ही लेक्चर बघितलं किंवा प्रत्येक कॅन्डल स्टिक जरी स्टडी करायला गेला त्याच्या कंटेक्सने, तरी तुम्हाला खूप त्याच्यामधून काय म्हणतात की एक नॉलेज मिळू शकतं. किंवा डे ट्रेडिंग काय म्हणतात प्रसन्न, स्क्रीन दिसत नाही रे. लॉग आउट करून लॉग इन करू काय? हा, लॉग आउट करून लॉग इन करा सर. प्लीज चॅट मध्ये तुम्ही प्लीज चॅट मध्ये लिहा ना, खूप डिस्टर्ब होतो मध्ये. लिंक तुटते मग बोलताना. काय असेल प्रॉब्लेम तर प्लीज चॅट मध्ये. सो
येस, की इथे काय म्हणतात की एक चॉपी मुवमेंट आणि हा सपोर्ट त्याने परफेक्टली घेतला आणि कालची जी कॅन्डल होती ती खूप अशी डेंजर म्हणता येण्यासारखी होती की डबल टॉप झालाय असं वाटत होतं आणि लोकांनी बऱ्याच शॉर्ट पोझिशन केल्या. तर सगळ्या शॉर्ट पोझिशन आज इथे लटकलेल्या आहेत, अजूनही कव्हर झालेल्या नाहीयेत. त्या कव्हर होतील, सगळ्यांचे स्टॉप लॉस इथे येत आता. ओके, सगळ्यांनी या कॅन्डल स्टिकचा एक हाय तरी स्टॉप लॉस ठेवलेला आहे किंवा जे अगदी मोठे प्लेयर असतील त्यांनी मे बी इथे स्टॉप लॉस ठेवलेले असतील, जे शॉर्ट करून बसले. सो आपण एकदा ऑप्शन चेन पण बघून घेऊया काय ऑप्शन चेन म्हणते. सो आपण ऑक्टोबरची, आता ऑक्टोबरचं सुरू झालं पण एंड ऑक्टोबरची बघूया. ठीक आहे, म्यूट ठेवा आपापले माईक प्लीज. येस, सो सगळ्यात जास्त 7 ऑक्टोबरची झाली बघा. कॉल अनवाइंडिंग झालेत, राईट. सो इथून कॉल काय म्हणतात ते कॉल राईट केले आणि आजच काय म्हणतात ते पळवाटा शोधायला सुरुवात केली. जे परवा इतके हेवी कॉल रेटिंग झालेलं होतं सगळे अनवाइंडिंग दिसते आज, राईट. म्हणजे सगळ्या कॉलवाल्यांनी ऑलरेडी हळूहळू आपले वाइंड अप केलेले आहेत. पोझिशन उरले असतील तर उद्या जर गॅप उघडला तर माझ्या मते ही लेवल इझिली ब्रेक होईल त्यात. आणि पुट रायटिंग बघितलं तर सगळे हेवी पुट रायटिंग या दोन स्ट्राईक प्राइस वर झालंय. म्हणजे उद्याच्या दिवसात तरी 17,800 आणि 17,750 या निफ्टीच्या इंट्राडे बेस लेवलवर काय म्हणतात ही लेवल्स आहेत. आता या इंट्राडे बेसिस लेवल मी का सांगतोय बेसिकली, की मला बरेच मेसेज येतात की सर तुम्ही थोडंसं निफ्टीचं पण सांगत जा मला, निफ्टी बँक निफ्टी, कारण की आम्ही करतो. सो आय डोंट वॉन्ट की असं नाहीये की मी त्यांना कमी लेखतो किंवा स्विंगच केलं पाहिजे असा आग्रह नाहीये, की ते लोक फुल प्रोफेशनली स्ट्रॅटेजी घेऊन काम करतायत. सो त्यांच्यासाठी मला पूर्ण रिस्पेक्ट आहे की ते जर एका स्ट्रॅटेजीने काम करतायत तर येस, वी कॅन डेफिनेटली अनालिसिस निफ्टी ऑल्सो. आणि बँक निफ्टी वर पण थोडंसं एक डेली बेसिसवर पण आपण त्याचा लेवल्स काढू शकतो ह्याच्यामध्ये. तर माझ्या मते पुट रायटिंग म्हणजे जे मार्केटला वर न्यायच्या दृष्टिकोनात असतात असे लोक आता इथे पुट विकतायत, ते सेल करतायत पुट, राईट. म्हणजे जर मार्केट 17,800 1750च्या वर राहिलं तर ह्यांचे जे काही त्यांनी पुट विकलेले असतील ते शून्य होतील आणि त्याचा पूर्ण प्रीमियम त्या लोकांना मिळेल. म्हणजे कॉल जी साईड आहे ती इतके डीप इन द मनी कॉल होते ते सगळे अनवाइंडिंग झाले. म्हणजे हेवी अग्रेसिव्हली ज्यांनी कॉल रायटिंग काल केलेलं होतं बाय लुकिंग ऍट दिस कॅन्डल, ते इतके वाईट प्रकारे ट्रॅप झालेत आज. आणि आज तसा खूप वाईट डे होता, कारण की एवढ्या मोठ्या रेंज नंतर अगेन पटकन एखादा मोठा दिवस येणं हे अशक्य असतं सहसा, की पटकन एक मोठी कॅन्डल मिळत नाही त्या ह्याच्यात. पण ही जी रेंज एक बनली आहे यात साध्या लोकांनी काम करायचं नाही हे नेहमी लक्षात ठेवतं. ज्या वेळी अशा रेंज बनवतं निफ्टी, इथे पण एक रेंज बनलेली 5-6 दिवसांची, ती ब्रेक झाली, राईट. मग एक तुम्हाला 2-3 दिवस एक चांगली मुवमेंट मिळते. पण आता अशी ज्यावेळी परिस्थिती येते, अशा बऱ्याच परिस्थिती खाली पण आलेल्या होत्या, आपण मागच्या वेळी पण ड्रॉ केलेला होता, राईट. इथेही चॉपीनेस आला आणि मग त्याच्यानंतर वन वे मुवमेंट मिळाली. तर जे कोणी अशा प्रकारे ट्रेड करतात इंडेक्स मध्ये, त्यांनी रोज इंडेक्स मध्ये ट्रेड केला पाहिजे असा काही रूल नाहीये. तुम्हाला थांबा, तुम्ही आरामात ज्यावेळी तुम्हाला पोझिशन मिळतील, ज्यावेळी लेवल येईल तुमची त्यावेळीच तुम्हाला ट्रेड करायचं. आता मगाशी आपण जो युएस मार्केटचा चार्ट बघितला तर तिथे मार्केट 200 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेज पाशी खूप आलं, म्हणजे त्या लोकांनी पाडलं म्हणा किंवा करेक्शन आलं म्हणा किंवा ते बरोबर तिथे येऊन कन्सॉलिडेट करून गेलंय. पण आपलं मार्केट हे इतकं आउट परफॉर्म करतंय की 200 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज फार खाली आहे, 15,400 वर आहे. पण तो वर येतोय हीच खूप मोठी काय म्हणतात की अचिव्हमेंट, की इथे खाली ज्यावेळी मार्केट खूप वर निघून गेलं त्यावेळी तो हळूहळू वाढत होता. पण आता काय होतं की इथे करेक्शन येऊन इथे एवढं मोठं कन्सोलिडेशन होऊन पण तो कुठे खाली काय म्हणतात की डिरेक्शन नाहीये, त्याची फ्लॅट डिरेक्शन नाहीये, तो सतत अपवर्डच आहे. म्हणजे हे इतके दिवस प्राइस, एक सिंपल एक्झाम्पल घेतलं तर इथे जी प्राइस होती 15,889, ठीक आहे, त्यावेळी 200 दिवसाचा मुव्हिंग ऍव्हरेज होता 13,842, तुम्हाला इथे दिसत 13,842 होता, बरोबर. 14 जूनची परिस्थिती आहे. परत काय झालं, 2 ऑगस्टला पण तीच प्राइस होती, पण यावेळी 200 मुव्हिंग ऍव्हरेज 14,415 होता. म्हणजे जवळजवळ तो लाईक 13,700 आणि 14 म्हणजे
काय म्हणतात 300 आणि 400 700 पॉईंट वर आला आणि प्राइस तिथेच अॅक्युम्युलेट होत होती. सो दिस इज अ पॉझिटिव्ह इंडिकेशन की अजूनही मार्केट जरी चॉपी असलं तरी ह्याची मुवमेंट कुठे अशी फ्लॅट नाही झाली. हा अजूनही वरवरच चाललाय. करेक्ट. तर या गोष्टी खूप नोट डाऊन करून ठेवण्यासारख्या असतात आणि इथे 50 डे ला ज्या वेळी तो करेक्ट होतो त्यावेळी त्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट येतोय. हा तुमचे मेजर मोठे सपोर्ट येते. 17,000 आता खूप मोठा सपोर्ट आहे मार्केटचा. किती काही झालं तरी आता 700 पॉईंट जरी करेक्शन पटकन तुटलं मार्केट तरी 17,000 ला डेफिनेटली त्याला सपोर्ट मिळेल. राईट. तर हे झालं निफ्टीचं की डेली बेसिसला आपल्याला अजूनही त्या रेंजमध्ये होतं आणि खूप काही मुवमेंट मिळणार नाही. त्यामध्ये ट्रेंड फॉलो करणारे जे ट्रेडर आहेत त्यांना असं खूप काही खास नाही. जोपर्यंत निफ्टी 17 स्पेसिफिकली 18,000 नाही म्हणणार मी, ही रेंज तोडत नाही. 17,888 17,888 आणि परत इथे गेल्यावर निफ्टी परत थोडासा एक विचित्र काय म्हणतात ते की तुम्हाला डिरेक्शन देईल. इथे पण तो ट्रॅप करेल की जे लोक ब्रेकआउट झालं म्हणून पटकन इथे बाय करतील त्यांना तो कदाचित परत ट्रॅप करून 17,700 ला आणू शकतो. परत तो त्या रेंज मध्ये येईल, परत इथे चॉपीनेस येईल. करेक्ट. सरळ तो नाही जाणार जसं इथे झालेलं. ही रेंज तोडली तो वर गेला, परत त्या रेंज मध्ये गॅप डाऊनच ओपन झालेला. त्यावेळी मार्केट 16,584 वरून सरळ सरळ 16,362 ला ओपन झालं. सो इथेही हे होऊ शकतं. राईट. तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला म्हणजे ऑब्झर्वेशन करूनच तुम्हाला कळत जातील त्याच्यातून अजून. तर बँक निफ्टी एकदा बघूया. बँक निफ्टी मध्ये ही जी आपली ट्रेंड लाईन होती राईट, तिचा आता तो सपोर्ट घेतोय. जी रेजिस्टन्सचं काम करत होती इट इज ऍक्टिंग एज अ सपोर्ट आणि ह्याच्यावरच अजून बँक निफ्टी ट्रेड करतोय. बाकी काय खूप काय याच्यामध्ये सांगण्यासारखं नाहीये. पण HDFC बँक एकटाच धरून आहे मार्केटला बँक निफ्टीला आणि तो जबरदस्त बुलिश आहे आणि आपली पोझिशन आहे HDFC बँकेमध्ये. आपणही चार्ट डिस्कस केलेला होता मागच्या वेळी. तो 1450च्या आसपास वगैरे असताना पण HDFC बँक बघितलेला होता. किती लोकांनी घेतले ट्रेड आय डोंट नो, बट हे बघा राईट, ही झोन आपण मार्क केलेली होती आणि इथे कुठेतरी एक 1500च्या आसपास वगैरे कुठेतरी एक चांगला बाय होता. करेक्ट. आणि आता हा वरच्या रेजिस्टन्स कडे सतत ट्राय करतोय आणि इथेही एक ब्रेकआउट दिलेलं, इथेही एक ब्रेकआउट दिलं, ते रिटेस्ट केलं आणि परत एक कुठेतरी तिथे कन्सॉलिडेशन होतंय. तर ज्यावेळी 1600 हा जो हाय उडेल इकडचा राईट 1640चा, त्यावेळी एक मोठी मुवमेंट आपल्याला बँक HDFC बँक मध्ये बघायला मिळेल आणि माझी टार्गेट साधारण 900ची वगैरे आहेत, लॉंग टर्म टार्गेट HDFC बँकेमध्ये. सो आणि स्विंगला बघायचं झालं तर साधारण ही जी रेंज आहे, ही जी रेंज एक बनवलेली तेवढा वरती तर नक्कीच मिळेल. जर छोटंसं टार्गेट जर काढलं तर 1750 1730 पर्यंतची टार्गेट वरती बघायला मिळते. मोठं टार्गेट असेल तर ही जी पूर्ण रेंज आहे ही रेंज तो वरती द्यायचा प्रयत्न करेल. हे टार्गेट तुमचं 1, टार्गेट 2 आणि टार्गेट 3. करेक्ट. सो HDFC बँकेत पण मी बुलिश आहे खूप. चांगले चार्ट बनलेत त्याच्यात आणि व्हॉल्यूम पण खूप चांगला आहे. असं कुठेही काही त्याच्यामध्ये काय म्हणतात ते की सेलिंग येईल कधी असं काही परिस्थिती नाही आणि आलं तरी आपलं स्टॉप लॉस आपण ट्रेल करत जायचंय, तो काय प्रश्न नाही. सो बॅक टू अवर सेक्टर अनालिसिस. आता डिलीट करावं लागेल. निफ्टी मेटल परत चॉपीनेस दाखवते, पण ते अजूनही या 50 लाईनच्या वर आहे. 50% जी आहे त्याची रेंज या अख्ख्या चॅनलची, त्या चॅनलच्या वरच्या रेंज मध्येच अजून ट्रेड करतोय. सो अजूनही कुठेही निफ्टीमध्ये अचानक सेलिंग येईल असं मला तरी वाटत नाहीये. हा 2 दिवस निगेटिव्ह गेलेत, पण ऍज अ टेक्निकली जर बघितलं तर अजूनही 50%च्या वरच निफ्टी मेटल इंडेक्स ट्रेड करतोय. त्यातून जर खाली ट्रेड करायला सुरुवात केली देन हा 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज पण आहेच. सगळं डिलीट केलं तर हा एक 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज, ह्याच्या खाली जर क्लोजिंग दिलं आणि त्याचा फॉलोअप आला तर मग परत एक करेक्शन मेटल स्टॉक्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल. अजूनही असं काही मला वाटत नाहीये की खूप काही त्याच्यामध्ये करायची गोष्ट आहे चिंता. आणि इथे पण एक पॅटर्न हा सतत बनतोय, एक पॅटर्न असा काहीतरी बनतोय, परत गॅप डाऊन, परत एक पॅटर्न बनतोय, परत गॅप डाऊन आणि परत एक पॅटर्न बनतोय आणि या सगळ्या पॅटर्नचा हाय सेम.
त्यामुळे इथून ज्यावेळी सगळ्याचं ब्रेकआउट मिळेल त्यावेळी एक मोठी मुवमेंट मेटल स्टॉक्स मध्ये बघायला मिळेल, राईट. तर मेटल मध्ये काही खूप आता खास काही नाहीये असं. स्मॉल कॅप इंडेक्स जबरदस्त बुलिश आहे, जबरदस्त बुलिश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही हेच नाहीये, म्हणजे अजून ट्रेंड रिव्हर्सल काय करेक्शन पण येत नाही याच्यात. सो हा एक दिवस फक्त कुठेतरी एक रेड कॅन्डल बनली, पण आज लगेच पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेलं आहे. सो स्मॉल कॅप मध्ये अजूनही खूप चांगली काय म्हणतात अपॉर्च्युनिटीज मिळतात बऱ्याच. मीडिया पण काही नाही खास खूप काही चाललेलं आहे. येस, रियालिटीने एक ब्रेकआउट दिलं जे एक्सपेक्टेड होतं. मी ही जी लाईन मारलेली होती की इथे ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे ते आलेलं आहे. सो रियालिटी सेक्टर मध्ये आता सॉलिड एक 2-4 दिवस 15 दिवस एक चांगली मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल. पीएसयू बँक्स अजूनही हा ट्रेंड लाईन तोडायला प्रयत्न होतोय, पण अजून तुटलेली नाहीये. सॉरी, की जोपर्यंत ही ट्रेंड लाईन तुटत नाहीये तोपर्यंत पीएसयू बँक्स मध्ये चॉपीनेस येणार आहे किंवा एक साइडवेज मुवमेंट येणार आहे. जसं महाराष्ट्र बँक आहे किंवा जम्मू काश्मीर आहे, त्या छोट्या छोट्या बँक्स आपण ज्या घेतलेल्या आहेत त्या चांगल्या आहेत, पण त्या तिथेच थांबलेल्या आहेत कारण की अजून सेक्टर वाईज अजून एक ब्रेकआउट आपल्याला अजून ते बघायला मिळत नाही. तो ज्यावेळी ते बघायला मिळेल एक चांगली मुवमेंट तिकडे दिसेल. बँक निफ्टी आपण बघितलंय. पीएससी सेक्टर पण खूप बुलिश आहे. हा, पीएससी सेक्टर मध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग कदाचित येऊ शकतं, कारण ज्या तऱ्हेने हा सेटअप बनतोय मे बी थोडस एक काय म्हणतात ते साइडवेज जाऊ शकतं पीएससी सेक्टरचे स्टॉक बरेच चाललेत वन वे. आणि अगेन फेअर व्हॅल्यू कन्सेप्ट की 50 डे आणि 200 पासून बरेच लांब गेलेलं आहे सेक्टर. तर कुठेतरी आता इथे परत एक आधीच पीएससी सेक्टर स्लो असतं, त्यात एवढं चालल्यानंतर कुठेतरी एक कन्सॉलिडेशन किंवा छोटंफार एक करेक्शन हलकं फुलकं आलं तर तेवढं एक पॉझिटिव्हनेस बनेल आणि एक नवीन पोझिशन घेता पण येतील ज्यांनी मिस केलेलं आहे पीएससी मध्ये. सो या सेक्टरवर वॉच ठेवा, कारण की मी या सेक्टरवर जबरदस्त बुलिश आहे. पीएससी वर मी खूप बुलिश आहे. इथे कोणाला पोझिशन्स बनवायचे असतील तर करेक्शन एक मिळालं तर यू कॅन यूज दॅट करेक्शन. फार्मा चॉपी, जबरदस्त चॉपी एका रेंज मध्ये अडकलेलं आहे आणि त्यांनी ट्राय केलेला होता निघायचा आणि परत म्हटलं तसं की ज्यांनी हे ब्रेकआउट ट्रेड केलं असेल पहिल्याच ब्रेकआउट मध्ये त्यांना परत त्यांचे स्टॉप लॉस उडवलेले आहेत फार्माने. त्यामुळे आता अगेन जर हे ब्रेकआउट दिलं त्याने तर ते ब्रेकआउटला फार्मा स्टॉक नक्की जाणार, राईट. एकदा ट्रॅप झालेले आहेत, परत ट्रॅपिंग होत नाही करत मार्केट. परत एकाच सेम कारणासाठी दोनदा नाही पडत. तसं आहे की एकदा जर ट्रॅप केलंय तर परत ट्रॅप करायला मार्केटमध्ये इंटरेस्ट नसतो, कारण की तिकडचे सेलर सगळे अब्झॉर्ब करून बाहेर त्यांना वर घेऊन जातात. तो एक रेंज तुटायच्या बेतात आणि अगेन की याची 50% जरी मी काढली तरी त्याच्या वरच सेक्टर चाललंय. अराउंड 50% जर मी काढला हा रेंज त्याच्यावरतीच ट्रेड करतोय फार्मा. सो फार्मा मध्ये पण एक चांगली मुवमेंट बघायला मिळेल येणार काही दिवसात. मिड कॅप अगेन बुलिश, सुपर बुलिश. मिड कॅपने आज कालच्या रेड कॅन्डलच्या वर जाऊन आज क्लोजिंग केलं, राईट. तर कुठेही इथेही सेलिंगचं काही दिसत नाही. एनर्जी सेक्टर जे आपण ड्रॉ केलेलं ते आरपार निघून गेलंय, राईट. आपण सगळ्या एनर्जी गॅस मध्ये मी इथे पोझिशन तुम्हाला बनवायला सांगितलेल्या होत्या आणि ऑलरेडी आमच्या जवळजवळ 80% पोझिशन याच रिलेटेड स्टॉक्स मध्ये. बीपीसीएल, ओएनजीसी म्हणा किंवा आरएसी म्हणा, देर आर एन नंबर ऑफ स्टॉक्स की बरेच स्टॉक्स असे चांगले 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 एनर्जी गॅस रिलेटेड आहेत, त्याच्यामध्ये आपण पोझिशन बनवून चांगलं प्रॉफिट मिळालेलं आहे. ओएनजीसीने तर जबरदस्त रिटर्न दिले, करेक्ट. तर हे कुठेतरी एनर्जी सेक्टरच्या ट्रेंड लाईन वर जर मिळालं खाली, राईट, इथे कुठेतरी करेक्शन झालं तर परत एक मुवमेंट साधारण बघायला मिळेल की अजून कदाचित 1-2 दिवस हे खाली येईल आणि परत त्याचा प्रवास सुरू करेल वरच्या साईडला. तर मला एक्सपेक्टेड आहे की ते मिळू दे, म्हणजे एक नवीन पोझिशन परत एक बनवायला एक चांगली संधी मिळेल. सो एनर्जी सेक्टर आणखीन आपण जे मगाशी बघितलं ते कुठलं बघितलं पीएससी सेक्टर, या दोन सेक्टर मध्ये चान्स मिळू शकतो खरेदीचा. ऑटो सेक्टरने एक खूप चांगली मुवमेंट दिली. आपण हे जे इथे काढलेला होता बरोबर, मी टाटा मोटर पण तुम्हाला सांगितलेला होता त्याच्यामध्ये की एमएनएम सांगितलेला होता. एमएनएम काय चाललाय, जबरदस्त चाललाय एमएनएम. तर हा जो एक हेड अँड शोल्डर बनलेला आहे ह्याचा आज जबरदस्त टार्गेट दिसलेलं आहे आणि हे जे दोन लाईन्स मी काढलेल्या तर ते टार्गेट अचीव्ह तर इथे झालंच, राईट. इथे परवा अचीव्ह झालं आणि वरचं टार्गेट आज त्याने हिट केलेलं आहे आणि त्याच्याही वरचं टार्गेट आता दिसतंय मला 11,976. सो ऑटो मध्ये पण मी बुलिश आहे, ऑटो रिलेटेड स्टॉक मध्ये, की इथे एक चांगली मुवमेंट बघायला मिळेल. की जेव्हा एखादं सेक्टर 200 डे पाशी येतं एवढ्या एवढ्या बुलिश मार्केटमध्ये, तर अशी संधी जनरली सोडायची नसते, राईट. तो एक इथे एक चांगला मुवमेंट मला एक्सपेक्टेड आहे.
FMCG आय थिंक कन्सॉलिडेट करून थोडंसं एक खाली आलंय आणि ते परत एक मुवमेंट तुम्हाला दिसू शकते येणाऱ्या काही दिवसात. जर ही लेवल क्रॉस झाली तर येणाऱ्या काही दिवसात परत एक मुवमेंट FMCG स्टॉक दाखवू शकतो, स्पेशली हिंदुस्तान युनिलिव्हर. मी या स्टॉक मध्ये जरा बुलिश आहे की मी त्या लेवलची वाट बघतोय. तर तो जर ती लेवल मला मिळाली तर मी अपडेट करीन. पण HUL मध्ये एक चांगले मुवमेंट येणार आहेत आणि FMCG ओव्हरऑल सेक्टर खूप बुलिश आहे. IT ने बरोबर आपण सांगितलेला जो सपोर्ट होता बरोबर तिथपर्यंतच करेक्शन दिलं आणि तिथून परत सपोर्ट घेऊन चाललेले आता. तर अजूनही ही कॅन्डलचा हाय तुटला नाही अजूनही. सो तोपर्यंत कदाचित इथून परत एक राऊंड ऑफ सेलिंग येऊ शकतो. यू नेव्हर नो, राईट? कारण की एवढं सेलिंग आल्यानंतर वन वे मार्केट खाली जात नाही. जर खरंच प्रॉफिट बुकिंग होणार असेल तर इथून परत एक राऊंड ऑफ प्रॉफिट बुकिंग मला एक्सपेक्टेड आहे आणि कुठेतरी 50 आणि 200 दिवसाच्या मध्ये कुठेतरी आला IT सेक्टर तर मग वेल अँड गुड आहे. पण खूप ऑप्टिमिस्टिक वाटते मला एवढं करेक्शन मिळणं आताच्या मार्केटमध्ये. पण जर मिळालं कुठेतरी या बाजूला इथे तर मग डेफिनेटली IT मध्ये परत एक नवीन पोझिशन्स, नवीन स्विंग्स आणि नवीन काय म्हणतात ट्रेड्स ओपन होतील. सध्या IT मध्ये माझा एकही ट्रेड नाही. म्हणजे मोस्ट ऑफ दी ट्रेड PSU बँक्स, PSU सेक्टर्स, आणखीन फार्मा मध्ये थोडेफार आहेत ट्रेड. बाकी ऑटो मध्ये नाहीये माझा कुठलाही ट्रेड. FMCG ऑटो मध्ये होते ते सगळे झाले. FMCG मध्ये पण नाहीये. येस बँक निफ्टी मध्ये आहेत. येस बँक निफ्टी मध्ये ट्रेड आहेत. पण ते पण PSU बँक्स मध्ये आय थिंक प्रायव्हेट घेतली तर फक्त HDFC मधला ट्रेड चालू आहे. सो हे होते आजचे आपलं इंडेक्स अनालिसिस. काही स्टॉक्स आहेत ऍज युजल ते पण बघणार आहोत. तर पहिला आपण M6 बघूया. M6 मध्ये जबरदस्त कन्सॉलिडेशन होऊन जबरदस्त आज मुवमेंट बघायला मिळाले. 8% चाललाय तो. तर काही महिन्यांपूर्वी मी इथे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं होतं मी की M6 क्लोज्ड वीकली आणि डेली ॲट हाय आफ्टर जानेवारी 21. नेक्स्ट टार्गेट इज 2100. ओके, हे काय वरती IRCTC बद्दल आपले मत मांडावर आहे. माहिती होतं IRCTC तर मी आता काय वेगळं सांगत नाहीये. बरेच वेळा डिस्कशन झालंय IRCTC आणि ती टार्गेट आली पण आहेत त्याची. अनफॉर्च्युनेटली खूप लवकर वेळेत हाताबाहेर निघून गेला तो. त्याच्यामध्ये खूप ट्रेड चांगल्या मिस झाले माझेही. करता आले असते अजूनही खूप, पण ते अनफॉर्च्युनेटली नाही आणि मी चेस नाही करत. एकदा रिस्क रिवॉर्डच्या बाहेर एखादा ट्रेड गेला की मग तू किती जाऊ दे वरती, त्याला चेस करण्यात पॉइंट नसतो. तो एक रूल स्वतः बनवायचा की किती टेम्पटिंग वाटलं, किती असे 2000 स्टॉक्स वर जाणारच आहेत कुठले ना कुठले. सो बेसिकली आपल्याला कुठेतरी आपला रूल बुक्स रेडी पाहिजे. तर त्या ह्याच्यात MCX डॉलर स्ट्रॉंग आहे सध्या. येस डॉलर इंडेक्स पण बघायची आपल्याला. तर बघूया आपण डॉलर इंडेक्स पण ऍक्च्युअली. सो येस MCX मध्ये मी जबरदस्त बुलिश आहे. जी काय म्हणतात त्याची अपॉर्च्युनिटी CDSL ने एकदा दिलेली होती किंवा IEX ने दिलेली होती किंवा आत्ता कुठला गेला IRCTC ने दिलेली होती. अशीच अपॉर्च्युनिटी एक M6 मध्ये आहे आणि M6 मी बरेच वेळेला सांगितलेलं आहे की घेण्यासारखं आहे बघ. जॅकपॉट इन्व्हेस्टमेंट आयडिया बाय M6 ॲट करंट मार्केट प्राइस जी 1458 वगैरे त्यावेळी होती. तर तिथे पण मी बाय करायला सांगितलेला होता आणि टार्गेट 1600, 1800, 2300. त्याला 1600 तर झालंय, 1800 पण झालं आज. 2300 टार्गेट बाकी आहे अजूनही, राईट? आणि हा 2300च्याही वर जाईल आता, कारण की ज्या तऱ्हेने सेटअप बनवलाय, राईट? इथे मी स्क्रीनशॉट पण त्याचा काढलेला होता की त्याची अख्खी जर मी रेंज काढली 2012 पासूनची रेंज मी जर काढली आतापर्यंतची, तर त्या रेंजच्या वरच्या रेजिस्टन्स मध्ये ह्याने जवळजवळ 1 वर्ष काढलंय. 1.5 वर्ष त्याने वरच्या रेजिस्टन्स मध्ये काढलं. म्हणजे याचा अर्थ की आता लेवल ही वर चालली, राईट? त्यामुळे जर पूर्ण रेंजचं जर मी टार्गेट घेतलं या अख्ख्या रेंजचं मी जर टार्गेट घेतलं, याचा हाय त्याचा लो, ऑल टाइम हाय ते ऑल टाइम लो, ही जर रेंज मी पकडली तर साधारण मला ही टार्गेट मिळतात वरती 3400 च्या आसपास, which is a 46% return from this level. आणि आम्ही त्याच्यात आधीच पोझिशन बनवलेली आहे चॅनलच्या एंडला इथेच कुठेतरी.
1600 पण नाही, 1588 च्या आसपास कुठेतरी पोझिशन बनवलेली आहे. सो आमच्यासाठी हे रिटर्न असणार आहे 54%, राईट. तर इथे चांगलं तुम्हाला जरी 2 वर्ष लागली, 2 वर्ष लागणार नाहीयेत, पण अगदी मी खूप 2 वर्ष म्हणजे खूप लांबची जरी पकडली तरी 25% CAGR हा शेअर तुम्हाला देऊ शकतो. आणि स्टॉप लॉस तुमचा आता वेल डिफाईन्ड आहे. आता तुम्हाला 1200चा स्टॉप लॉस लावायची गरज नाहीये. नाव युअर स्टॉप लॉस विल बी दिस 1425. ही जी लेवल आहे 1400 ची, हा तुमचा क्लिअर कट स्टॉप लॉस. त्यामुळे तुम्हाला ते रिस्क रिवॉर्ड पण खूप चांगला मिळतोय. तुम्ही इथून जरी पकडला, कारण 20% जर माझा स्टॉप लॉस आहे तर मला मिळतायत इथून 80%, राईट. हो सॉरी, मगाशी तो 54% नसतील, ते चुकून उलट ड्रॉ झाल्यामुळे त्याने दाखवले. इट्स ऍक्च्युअली 85% रिटर्न्स. तरी मेन्शन केलं असेल मी. परत एंट्री कधी घ्यायची M6 मध्ये? अजूनही एंट्री ऑन आहे तसं बघायला गेलं म्हणजे. आता मी फ्रेश ट्रेडच सांगतोय तुम्हाला. 20% म्हणजे खूप मोठा स्टॉप लॉस आहे ऍक्च्युली आता, पण मग क्वांटिटी तुम्हाला कमी घ्यावी लागेल त्या केसमध्ये. की हा खूप म्हणजे असा काय म्हणतात ते की व्होलेटाईल आहे हा स्टॉक, की हा 21%, 10-12% तर असेच हलतो इकडे तिकडे. त्यामुळे 20% स्पेस साधारण याला द्यावीच लागेल या स्टॉकला. म्हणजे आज जरी तुम्ही एंट्री घेतली आहे त्याच्यात, तर तुम्हाला 1:4 चा रिस्क रिवॉर्ड आहे. त्यामुळे क्वांटिटी जर कमी ठेवून तुम्ही ट्रेड केला तर अजूनही एंट्री आहे. म्हणजे जसं खाली मिळाला 1750, 1780, तर 2-4 दिवसांनी एखादा जर समजा मिळालाच ह्याच्यामध्ये एंट्री, तर घेऊ शकता. आणि तर कमोडिटी ऑप्शन्स फ्युचर्स पण वेगवेगळे आलेत. आय थिंक एनर्जीचे फ्युचर त्यांनी लॉन्च केले जातात, बरोबर. परवाच एक मी वाचलं आर्टिकल की एनर्जी रिलेटेड फ्युचर पण आलेत MCX मध्ये. परत MCX मध्ये त्यांनी ऑप्शन्स काढले जातात. म्हणजे ते लोक थोडस त्याला ऑप्शन ट्रेडिंग करून किंवा ह्या सगळ्यातून कमोडिटी ट्रेड करायला थोडासा एक काय म्हणतात ते की पाठिंबा देतात किंवा थोडस ते एक्सपांड करतात त्या गोष्टी सगळ्या. त्यामुळे त्याचा फायदा सरळ सरळ MCX ला होणार आहे, करेक्ट. जसा IEX ला झाला किंवा CDSL ला झाला सगळ्या ह्याच्यामध्ये फायदा, तसाच M6 ला पण होणार आहे. आणखीन हा बराच कन्सॉलिडेशन झालेलं आहे याचं, म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षाचा आहे का रेंज मध्ये राहिलाय, तर हे ब्रेकआउट साधं सुद्धा नसणार आहे, हे नक्की. सो हा माझा एक स्टार ट्रेड अजूनही आहे ऑन. खरं तर खूप खालीच तुम्ही घेऊ शकला असतात, पण ठीक आहे. ज्यांनी नसेल घेतला किंवा जे चॅनलवर नवीन असतील त्यांच्यासाठी हा एक ट्रेड आहे अजूनही. एक एक्साइड इंडस्ट्रीज चांगला वाटतो. एक्साइड इंडस्ट्रीने खूप विचित्र मुवमेंट देऊन हा शेअर इथून बॉटम पासून वरपर्यंत हा 25% 3 दिवसात गेलेला, राईट. 25% 3 दिवसात हा शेअर चाललेला. त्यामुळे त्याला सेलिंग एक्सपेक्टेड होतं. आणि ज्यांनी वरती एंट्री घेतली असेल 196 च्या आसपास वगैरे, त्यांना ट्रॅप केलं सगळ्यांना आणि परत तो खाली आला. ओके. आणि आता हा जिथून ब्रेकआउट दिलेलं ज्या लेवल पासून, तिथेच तो कन्सोलिडेट करतो. आता तुमचा 177 चा स्टॉप लॉस किंवा अगदीच मी हा स्विंग लो पकडला तरी 175 चा स्टॉप लॉस तुमचा डिफाईन आहे. आणि जर तुम्ही 184 ला एंट्री घेताय या स्टॉक मध्ये, तर टार्गेट म्हणजे हा एक तर हा इकडचा 204 चा, आणि हा एक वरचा इकडचा जो होता 219. तर हा पण एक चांगला ट्रेड इथे बनायचे आहेत चान्सेस. हार्डली 5% चा स्टॉप लॉस आहे तुमचा. ओके. जर मी वरचं टार्गेट जर पकडलं तर 1:3.5 अराउंड 3 पकडून चला. 1:3 चा हा पण एक चांगला स्विंग ट्रेड आहे एक साइड मध्ये. सो येस, दिस इज अ गुड ट्रेड, मला चांगला वाटतं. आणि तिसरा एक आहे की GSPL पण खूप चांगला आहे की व्हॉल्यूम याच्यामध्ये जबरदस्त व्हॉल्यूम आहे. कुठेही खाली येताना मला व्हॉल्यूम नाही दिसला याच्यात, राईट. हा जो एक व्हॉल्यूम इथे एंटर झालेला ब्रेकआउट नंतर, तर तो ब्रेकआउटच आता त्याचं बनलंय सपोर्ट. सिंपल. इथे खाली घेता येऊ शकला असता, पण आय वॉज वेटिंग की काय होतंय. पण आज नेमका तो गॅपच उघडला, राईट. आणि एवढे सगळे स्टॉक ट्रेड करणं मॅन्युअली इम्पॉसिबल असतं, बिकॉज देर आर लिमिटेशन्स ऑफ कॅपिटल, राईट. तर हा इथे एक मला चांगला वाटतोय की घेण्यासारखा आहे. आता इथे काय झालं, इथे हेड अँड शोल्डर बनण्याची भीती होती, पण तो पॅटर्न नाही बनला. त्या पॅटर्नच्या वरच त्याने आज सगळा कार्यक्रम झालेला आहे त्याचा, की इथे हेड अँड शोल्डर बनलेला होता, राईट दिस. पण आजची जी कॅन्डल आहे ती आयलंड आहे, बरोबर. ती तिचा हाय लो क्लोज ओपन हे सगळं या सगळ्या रेंजच्या वरती झालंय. सो दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग पॅटर्न, की अशी ज्यावेळी कॅन्डल बनते तर उद्या ह्याच्या हायवर जर तुम्ही बाय करताय, जो किती आहे
328 म्हणजे 330 पकडून झाला. 330च्या वर जर बाईंग केलं इथे तरी पण एक चांगला रिस्क रिवॉर्ड मिळू शकतो. किंवा अगदी राऊंड फिगर 300चा जरी स्टॉप लॉस लावला तरी तुम्हाला इथून 1:2 चा एक ट्रेड मिळू शकतो आरामात. जरी मी इथे ठेवला आसपास तरी 387 वर जायला मला तर वाटत नाही काही प्रॉब्लेम. हा हाय तर याचा घेईल तो आरामात. राईट. स्टेट फर्टिलायझर्स मध्ये सगळंच सेक्टर मला चांगलं वाटतंय. आरसीएफ पण वर जायचा प्रयत्न करतोय. एनसीएफ आहे, बरेचसे चांगले चांगले स्टॉक्स आहेत फर्टिलायझर्स मध्ये, ते प्रयत्न करतायत वर जायचा. पण जीएसपीएल थोडं त्यातल्या त्यात जास्त स्ट्रॉंग आहे व्हॉल्यूम वाईज. राईट. तर हे 3 स्टॉक होते की ते तुम्ही ट्रेड करू शकता. सो दॅट्स इट. तुम्हाला तर काही तुमचे शेअर्स असेल तर वी कॅन डिस्कस. अजून आहेत 5-10 मिनिटं. एनिथिंग? हा, डॉलर इंडेक्स बघायची होती. येस. ही मार्क करून ठेवली आहे लेवल मी डॉलर इंडेक्सची. राईट. की हा एक डॉलर इंडेक्स वर जायच्या प्रयत्नात आहे आणि त्याने तिथून वरती गेला आणि खाली आला. सो माइट पॉसिबल की इथून उडवतील. जर हा उडवला तर आयटी साठी परत एक चांगले दिवस येतील आणि बँकिंग सेक्टर परत थोडं प्रेशर मध्ये यायचे चान्सेस आहेत. राईट. आणि काय म्हणतात एक्सपोर्ट जे स्टॉक आहेत एक्सपोर्टचे ते त्यांना पण चांगले दिवस येतील. सर युएस डॉलर इंडेक्स कडे बघा की ही जी लेवल आहे ती ओपन झाली तर मग थोडस एक टेन्शन येऊ शकतं. अंबुजा सिमेंट, भेल आणि ब्लू स्टार. ओके. अंबुजा सिमेंट 50 डे मुव्हिंग ऍव्हरेज धरूनच वर चाललंय आणि आता खाली ट्रेड करतोय 50 डे मुव्हिंग ऍव्हरेजच्या. त्यामुळे ही लेवल जोपर्यंत गेन होत नाही, रिगेन होत नाही ही लेवल, तोपर्यंत फ्रेश एंट्री थोडीशी अवॉइड केली तर बरं होईल. आणि जर ऑलरेडी पोझिशन्स असतील तर थोडंसं प्रॉफिट बुक करायला हरकत नाही. आणि हा परत जर स्लाइड झाला तर खालचा सपोर्ट जरा लांब आहे 200 डे मुव्हिंग ऍव्हरेज. सो हा आता या लेवलच्या किंवा मग खूप टाईट स्टॉप लॉस लावायचा म्हणजे परवाचा लो ह्याच्या खाली जर क्लोजिंग आलं तर निघून जायचं. जर ऑलरेडी तुम्ही घेऊन राईड करत असाल तर फ्रेश एंट्री घ्यायची असेल तर मग इथेच किंवा मग इथे 200%. दोनच ऑप्शन. जर ब्रेकआउट ट्रेड करायचे तर याच्यावरती किंवा जर पुल बॅक करायचं असेल तर मग वाट बघायची 200 पाशी कधी येतो. भेल परत रिटेस्ट करायला येईल असं वाटतंय. भेल मध्ये विचित्र मुवमेंट सुरू आहे ऍक्च्युली. आता काय झालं, भेल मध्ये गॅप डाऊन ओपन झाला, गॅप डाऊन नंतर इथे एक थोडंसं कन्सॉलिडेशन झालं, परत एक सेल आउट झाला, परत त्याच झोन मध्ये जाऊन हा फिरतोय. दॅट इज अ लिटिल बिट कन्सर्न फॉर मी. या लेवलला जाऊन परत एक सेलिंग जर सुरू झालं तर थोडस एक ना मला वाटतं की मग हा परत त्याच्या बेरीज जो जुना त्याचा ट्रेंड होता, म्हणजे त्याचा बिगर ट्रेंड ऍक्च्युली बेरिशच आहे, तर हा परत तिथे नको जायला आता. सो आय एम जस्ट वरीड अबाउट की ही जी लेवल आहे त्याची की या लेवल रिगेन झाल्या पाहिजे. 68च्या वर हा जायला हवा. सो आता नवीन पोझिशन ना ह्याच्या वर क्रिएट करा, और मग 200 दिवसाच्या जवळ कुठेतरी खाली, की 1-2 रुपये वाचवण्यासाठी म्हणून मग उगाच नवीन पोझिशन घेण्यात अर्थ नाही. महाग मिळालं तरी चालेल पण मग 68 ब्रेकआउट दिल्यावर तो जरा क्लीन वर जाईल. आता जरा परत तो कन्फ्युज्ड आहे इथे मध्ये. राईट. कदाचित तो काय करेल, ते हेड अँड शोल्डर पण बनवेल, नेवर नो. हा एक पॅटर्न पण तो क्रिएट करेल इकडे. मग अशा वेळी जर तुम्हाला 50 डे मुव्हिंगच्या ऍव्हरेज इथे मिळालं तरी चालेल 60च्या आसपास. मग हे जे आहे हे टार्गेट परत वरती देईल. राईट. तर याच्यात थोडंसं वेट अँड वॉच आहे.
एक तर पूर्ण नेकलाईन ब्रेकआउट झाल्यावर ट्रेड करायचा किंवा मग इथे ट्रेड करून स्टॉप लॉस छोटा ठेवायचा. वॉट एव्हर तुमची चॉईस आहे. एवढे सर ट्रेड नाही सांगू शकत, आता वेळ थोडासा कमी आहे माझ्याकडे. त्यातले मी 1-2 स्टॉक्स घेतो. ब्लू स्टार एक घेतो आणि आदित्य बिर्ला फॅशन घेतो. नियर बाय टार्गेट फॉर टाटा पॉवर. आदित्य बिर्ला फॅशन शिशिर सरांचा स्टॉक आहे. हो ना, मग तोच घेऊया. शिशिर सरांना माझ्या चॅनलवर आणायचंय मला. त्यांच्या इंटरव्ह्यूची वेळ मागितली मी. बघूया आता कधी जमतं. दिवाळीत बहुतेक आपलं एक्सक्लुझिव्हली असेल. ब्लू स्टार चांगला आहे की, हीच कंपनी आहे ना, म्हणजे हेच प्राइस आहे ना. ब्लू स्टार लुकिंग गुड. ब्रेकआउट दिले, परत रिटेस्ट केले आणि आज परत त्याने तिथून एक वर द्यायचा प्रयत्न करतोय. सो इट इज रिअली गुड अपॉर्च्युनिटी. चांगलं आहे, लॉंग टर्म पण चांगला वाटतोय. सो विकलीवर बघूया. आहे ऑल टाइम हायच्या आसपास ट्रेड करतोय. हा उडवेल ऑल टाइम हाय. मग या लेवल जशा निघतील मध्ये यामध्ये अजून वरची टार्गेट्स ओपन होतील. गुड या गुड. रेंज कारण मी पर्यंत त्यासाठीच बघतोय कारण तो आता हा ही रेंज जाणार तो एवढी वरती टार्गेट साधारण 1200 रुपयापर्यंत जायची शक्यता आहे. व्होल्टासला फॉलो करतोय ऍक्च्युली. हा आहे, 35% वगैरे रिटर्न मिळतील इकडून. 30-35%. बस झाले, भरपूर झाले. भरपूर झालं, शॉर्ट स्विंग टर्म साठी भरपूर झालं. तसा मग बरेच आहेत की हिताची आहे की जोही चांगल्या मोमेंट वर आहे. आता सिम्फनी आहे. सिम्फनी तर मी खूप आता आधी पण बेसिकली ठेवलेलं आहे. दिवाळी बाईंगला कदाचित हो त्याच्यामध्ये हो जास्ती हो, हे होतं. येस येस येस. अरविंद फॅशन्स बघूया आणि टाटा पॉवर बघूया. अरविंद फॅशन्स मध्ये जबरदस्त त्याने ब्रेकआउट दिले ऍक्च्युली. मला माहित नाही की तुम्हाला नवीन पोझिशन घ्यायची आहे का झाली पोझिशन घेऊन, पण हा एक काय म्हणतात ते राउंडिंग बॉटम त्याने बनवला आहे. एक छोटंसं हँडल बनवलं. एक महिना साधारण कन्सल्टेशन घेणे ब्रेकआउट दिले त्याने ऑलरेडी. साधारण हा इथपर्यंत जाऊ शकतो. ही जी गॅप क्रिएट झाली आहे ना, इथपर्यंत जायला तर नक्कीच स्कोप आहे. पण आता काय म्हणतात ते इथून रन त्याने भरपूर दिली आहे. नवीन पोझिशन्स जर बनवायची असेल तर आय विल नॉट ऍडवाइज की थोडंसं याला रिट्रेस 50% तरी रिट्रेस या आठवड्याची व्हायला हवी. साधारण 360च्या आसपास वगैरे जर एंट्री मिळाली, 305च्या आसपास वगैरे तर ठीक आहे. आता या लेवलवर नवीन एंट्री नॉट ऍडवायजेबल. जर आधीपासून एंट्री घेतली असेल तर मग राईड करा, मग काय प्रॉब्लेम नाही याच्यात. नवीन एंट्री आता ऍडवायजेबल नाही. खाली त्याला थोडस येऊ दिलं तर बरं होईल. आणि इथे प्रॉफिट बुक करू शकता 410च्या आसपास वगैरे. 410 445च्या आसपास प्रॉफिट इथे बुक करू शकता. टाटा पॉवर मी स्वतः पोझिशन 130च्या आसपास बनवलेली आहे. माझा दुसरा का तिसरा स्विंग ट्रेड आहे टाटा पॉवर मधला. एक खूप आधी ज्यावेळी त्याने अगदी 35-40चा लो मारलेला त्यावेळी मी घेतलेले होते थोडेसे, आणि ते कुठेतरी मी 45 का 49 मला आठवत नाही नक्की, त्याच दरम्यान मी विकले. त्याच्यानंतर दुसरा एक ट्रेड झाला, तो साधारण 60-61 रुपयाच्या आसपास झालेला, तो मी 80ला विकला. आणि मग मध्ये तो आलाच नाही हातात, तो खूप व्हर्टिकली वर गेला. त्याच्यानंतर मग मला संधी मिळाली 130 रुपयाच्या आसपास डायरेक्ट, म्हणजे 80 ते 130 एवढा स्विंग माझा हातातून गेला, तरी पण मी त्याला परत घेतला. सो दिस इज अ ब्युटी ऑफ स्विंग ट्रेडिंग, की स्विंग ट्रेडिंग मध्ये तुम्हाला जास्त विचार नाही करायचा की मार्केट वर गेलंय का, एखादा शेअर वर गेलाय का. तुम्हाला रिस्क रिवॉर्ड आणि तुमचा कन्व्हिक्शन की कुठे स्टॉप लॉस मी ठेवू शकतो, बेसिकली तेच प्ले करायचं तुम्हाला. मग निफ्टी 17,000 असे ना की निफ्टी 9,000 असे ना, मला स्विंग ट्रेडिंग मध्ये किंवा निफ्टी 50,000 का असे ना, सो आय एम नॉट रिअली वरीड अबाउट राईट नाव की मार्केटचे प्राइजेस खूप हाय झालेत, आता मी कसं ट्रेडिंग करू वगैरे, असं काही नाही. व्हॉट आय कॅन मॅनेज माय पोझिशन सायझिंग. हा की अगदीच वाटते की आता टॉप आउट व्हायची शक्यता आहे, तर मग थोड्याशा पोझिशन सायझिंग कमी घ्यायच्या. मी 5% जर अप्लाय करतो एखाद्या ट्रेडला, तर मग मी 3% अप्लाय करेन माझ्या ओव्हरऑल कॅपिटलच्या. आणि येस, मी माझ्या ओव्हरऑल कॅपिटलच्या 5 ते 6% मॅक्स टू मॅक्स, त्याच्यावर मी नाही अप्लाय करत एका ट्रेडमध्ये. आता M6 मला किती चांगला वाटत असला तरी मी त्याला 6%, अगदीच डोक्यावर पुढे 10%, ते पण मी असं
स्टॅगर्ड मॅनर्स मध्ये मी 3-4 टप्प्यात घेईन, पण असं एकदम 30% 40% अख्ख्या कॅपिटलच्या एका ट्रेड मध्ये असं शक्यतो करू नका स्विंग ट्रेडिंगला. कारण की मग जो तो ट्रेड चालला नाही तर भले जरी तुम्ही लॉस बुक नाही केला त्याच्यात तरी पण काय होईल, कॅपिटल तुमचं अडकून राहील त्यात. तो प्रॉब्लेम एक खूप होतो. सो टाटा पॉवरचं एक टार्गेट मला असं वाटतं की लॉंग टर्म टार्गेट त्याचं काढायचं झालं तर तीच पद्धत आहे की ही जी रेंज होती त्याची, ही जी एक रेंज बनवलेली त्याने, ही रेंज साधारण त्याचं टार्गेट मला वाटतं. 250 पर्यंत टाटा पॉवर द्यायला काहीच हरकत नाही. पण ज्या रेटने ज्या स्पीडने तो चाललाय डेफिनेटली जाईल. आता हा परत जर समजा तुम्हाला 140 किंवा 150 च्या आसपास मिळाला, येण्याची शक्यता कमी आहे खूप, की लेवल स्पेसिफिकली 158, तर इथे एक परत पोझिशन एक मी ऍड ऑन करेन थोडेसे. माझ्याकडे पण होल्डिंग आहेत, इथे मी थोडेसे ऍड ऑन करेन जर मला इथे कुठेतरी मिळालं तर. आता सध्या काही नाहीये याच्यामध्ये नवीन पोझिशन्स तरी नाहीयेत आणि टार्गेट तर आहे 250. त्याच्या पुढे जसं काय चार्ट बनेल तसं मग पुढची टार्गेट ओपन होतील. सध्या तरी मग पहिलं टार्गेट तरी हेच दिसतंय. ओके, सो दॅट्स इट फॉर द डे. बाकी काय